पटेल साहेब काय विषय होता डीपीचा नेमका? डीपीचा सर विषय डीपी नवीन झालेला आहे. हा. नवीन डीपी झालेला आहे. माझ्या अगोदर सेवा बसली लाईनमन होते गंजरा हागलूरला. मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत इकडे आलो. पाठीमागे शेतकरी सगळे संपर्क केला. ते म्हणले नवीन झाला डीपी अजून. त्याला अजून ते आपलं काय म्हणते ते नवीन डीपी झाल्यानंतर प्रोसेस असते ना चालू करायची, जी काही बोर्ड प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर मी चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं. बरोबर. शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकारी आम्ही भेट घेतो, आपण डीपी चालू करून घेऊ. त्याच्यानंतर बरेच दिवस झाले 4-5 महिने ओलांडून गेले शेतकरी. आताही आज रोजी काहीतरी गेले होते तुमच्या कहाणी बी आलं गेल्यामुळं आज हे सगळं चालू झालं. डेपो झाला चालू? हा चालू झाला ना. अडचण काय नाही. नवीन कनेक्शन दिलं तुम्ही आज त्याला? नवीन काय डीपीला हमिंगवर ठेवलं. नवीन असल्यामुळे आयला जरा उकळून व्यवस्थित परत सर्व्हिस भेटेल. उद्यापासून आपलं 3 फेज लोड देता येईल. अडचण नाही. चालतं. धन्यवाद, तुमचे मनापासून आभार. ओके. काय विषय होता डीपीचा? मामा बोला. 8 महिन्यापासून काय चालू होतं बोला नेमकं, जे काय झालं? 8 महिन्यापासून चालू होतं. ते लाईनमॅन आम्हाला पैसे मागितले. 3,000 रुपये आम्ही जमा करून त्यांना 51,000 रुपये 48,000 रुपये दिले. दिनून 3,000 दिले नाही. ते म्हणलं माझी मी देतो. असं 48,000 रुपये लाईनमॅनच्या हातात दिले. पुन्हा लाईनमॅन इथं कडेवर आला. कडेवर आल्यावर साहेबाला फोन केला. साहेबांनी कडेवर यायला सांगितलं. येऊन चेक केलं. मी म्हणलं काम व्यवस्थित झालं नाही. म्हणला अजून 30,000 द्यावं लागतात. अजून 30,000 बसले मागितले. बरं. जे काय असेल ते बघू पुन्हा. त्याच्यावर जी बंद आहे ती बंदच आज चालू झालं. काय मामा स्टोरी सांगायची? अशीच आहे. शस्त्र म्हणला तीच. बरोबर. आम्ही आपलं 3,000 रुपये गोळा केलं. गोळा कर म्हणल्यावर मी एक आणि शस्त्र एक आम्हा दोघांपाशी यादी दिली. बरोबर. आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन 3,000 रुपये घेतलं आणि आम्ही बारूळला जाऊन हॉटेलवर भोसले साहेबांना दिलं पैसे. बरोबर. त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे 51,000 पोहोचलं. अजून त्यांना 30,000ची अपेक्षा होती. म्हणून आपलं काम 8 महिन्यापासून थांबलो. झालं काम आता? ओके झालं. चालू झाली. चालतंय. चलो आता पाणी द्या सगळ्यांना. हे असं तळ गच्च भरले पाण्याने. शेतकऱ्यांची ऊस आहेत. कुणी ज्वाऱ्या पेरल्यात, गहू पेरल्यात, कुणाला पेरायचे आहेत. पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी 8 महिन्यापासून बसवलेला असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं. आता ह्या डिपो जोडण्याचं काम MSEBचे कर्मचारी करत आहेत.